मी काशी केली. मी चहा पेत नाही, मी बशीत चहा पेत नाही, मी कपात चहा पेत नाही, मग बुटात पिना. हे खात नाही ती खात नाही. खातो काय नेमकं? साखर चालत नाही. रक्त कमी पडले मग राखेल भरा. साखर चालत नाही, वाळू खा. हे खात नाही ती खात नाही. खातो काय नेमकं? काशी करायची. कशाची काशी केली रे आतापर्यंत? तू बाण टुकरून जमीन वाढवली, आकडे टाकून लाईट घेतली, थापाणून पोराचं लगीन जमवलं, दुधामध्ये पाणी टाकून दूध विकलं, उपरण्याखाली हात घालून म्हशी सौदा केलं, लिंबू पिळून पळून मटण हाणलं, पैसे एकाचे घेतलं, प्रचार दुसऱ्याचा केला, पालाव तिसऱ्याच्या बसला, पार्टी चौथी घेतली, बटन 5 वेळा दाबलं, निवडून आला गुलाब 6व्या 14 हीच काशी केली तू. दुसरी कशाला काशी करायची? कशाला काशी? काय काय लोक काशी करतील, कीर्तनकारला नावं ठेवतील, चांगल्या माणसाला नावं ठेवतील, आणि लोक माळ करेल तर लोक लय नावं ठेवतील. एखाद्याने माळ घातली टिकल का, राहील का, झाला धार्मिक. एखाद्याने माळ घातली गळ्यात माळ आणि पोटात काळ. एखाद्यानं बुका लावला बरं का, एखाद्या साध्या माणसानं बुका लावला, जमला थपला का बुका, भेटला का तुका. देवाच्या नावानं टाळाटाळ घातले गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि केलं बुक्यानं कपाळ काळ करून करून भागलं, देव पूजेला लागलं. लोक लय नाव ठेवते ते. आता तुम्हाला सांगू का, तुमच्या आशीर्वादानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय. महाराष्ट्रामध्ये असा एक जिल्हा राहिला नाही की त्या जिल्ह्यामध्ये माझं कीर्तन झालं नाही. तुम्हाला सांगत नाही, माझं 19 वर्षीय वय, कमी वयामध्ये कधी कधी महिन्याला 15,000 माझा प्रवास होतोय. 15,000 किलोमीटर माझा प्रवास होतोय महिन्याला. खोटं नाही सांगत. नुसतं प्रवास करून करून नुसता मी बेजार झालोय. 15,000 किलोमीटर कधी कधी महिन्याला माझा प्रवास होतोय. पण आता मी जर कुठं कीर्तनाला चाललो, काय काय लोक गावातली म्हणते ती, काय महाराज आज कुठं आहे खेळ? खेळ तुझ्या बापानं ठेवलेला का हा खेळ? काय काय लोक म्हणतात, काल कुठं होते? काल 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 वड्यात होतो, असं मशनात चालू भूता येते, येतो तिथं. लय लोक नाव. आणि तुम्हाला खरं सांगा, माझं कीर्तन सगळ्याला पटलंच असं नाही, असं नाही. माझं कीर्तन झालं ना, दुसऱ्या दिवशी काय काय लोक तंबाखू चोळतच. होय रे, ते दुसऱ्या दिवशी पोरगा आलं तर कुठलं ती पंढरपूर पशी संगीवाडी नावाचं ती गाव, तिथलं पोरग होतं, संस्कार काय तर त्याचं नाव होतं. होय रे, कसं झालं त्याचं कीर्तन? दुसरं लगे त्याचं कीर्तन हे काय कीर्तन होतं काय? नुसतं बोंबलायचं. आपल्याला त्याचं कीर्तन नाही पटलं. छे बघ, तुला नीट सांगतोय बघ, मी का तुला काय बोलवायलो नव्हतो. आणि 30 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, तरी तुझ्या बायकोला पटना, तुला माझं कीर्तन केव्हा पटायचं? बरं तुला बुद्धी काय, तुला माझं कीर्तन पटाला? तू बायकोला मॅडम म्हणतो. अरे तुझं काय, तुझ्या डोक्यात काय माती झाली का, पाणी भरलं का काय? बायकोला मॅडम. काय काय लोक बायकोला मॅडम म्हणतात. काय काय लोक काय करतात, एका बायकोच्या अंगात आलं बरं का, बायकोच्या अंगात आलं, नवरा थर कापायला लागला, आणि नवरा बायकोला म्हणतो आई. कुणाला? बायकोला. आई काय चूक झाली आई माझी, काय चूक झाली. आणि बायको नवऱ्याला काय म्हणते माहितीये का? बायको नवऱ्याला, बालका फार मोठी चूक झाली. तू तुझ्या बायकोला साडीच्या दुकाना पुढनं नेलं रे बालका, साडीच्या दुकाना पुढनं नेलं. पण बायकोला आवडलं, विचारलं नाही बायकोला कुठली साडी आवडते. म्हणून देवी तुझ्यावरती नाराज आहे, बायकोची सेवा कर. हो देवी, करा बायकोची सेवा. काय करताय? ऐका, इकडं लक्ष द्या. आता विषय काय चालू होता आपला, जरा असं इकडं चाललं म्हणजे इकडंच जाते, पण मी ओढून आणणार बरोबर. ऐका, आपला विषय काय चालू होता? काशी. काय चालू होता? काशी. काय काय लोक काय करते ती? काशी करते ती. ऐका, वाराणसी म्हणजे काशी. वाराणसीला 1 महिना राहिलेल्याचं पुण्य, गोदावरीला 1 दिवस मुक्काम केलेल्याचं पुण्य, आणि मी पंढरपूरला चाललोय असं म्हणून नुसतं पाय ठेवल्याचं पुण्य सारखंच आहे. त्याला पुरावा आहे. वाराणसी 1 मासा, गोदावरी 1 दिवसा, आणि पंढरी पाऊल पडियसा. ऐसा ठसा नामाचा. पंढरपुरामध्ये एक नदी वाहते. कुठली नदी वाहते? अशी कृष्णा नदी पंढरपुरात वाहते. कुठली नदी वाहते? कृष्णा नदी. कुठनं वाहते? पंढरपुरातनं. बरोबर आहे. कुठली नदी वाहते? कृष्णा नदी वाहते. कुठली नदी वाहते? कृष्णा नदी वाहते. अहो चंद्रभागा वाहते, चंद्रभागा. ऐसी चंद्रभागा आणि ऐसे भीमातीर. एक काम करा, चंद्रभागेच्या नदीच्या किनारी जावा किंवा वरती पुलावरती जावा, आणि वरनं उडी तेवढी टाकू नका. चंद्रभागा फक्त डोळ्यानं बघायची. महाराज काय करायचं? डोळ्यानं काय बघायची? चंद्रभागा. आणि जर डोळ्यानं चंद्रभागा बघितली तर काय होईल तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे काय होईल? जगामध्ये जेवढी तीर्थ आहे ती, त्या सगळ्या तीर्थाच्या दर्शनाचं पुण्य चंद्रभागा डोळ्यानं बघितल्याच्या नंतर तुम्हाला मिळेल.
काय अहो त्याला प्रमाण आहे. अवघीच तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखलिया, अशी आपली चंद्रभागा आहे. बरोबर आहे का नाही सांगा? ऐका, चंद्रभागेमध्ये एक मंदिर आहे, ते मंदिर म्हसोबाचं आहे. कोणाचं मंदिर आहे? म्हसोबाचं आहे. मग कोणाचं आहे? पुंडलिकाचं. तुम्ही पण होय होय म्हणता का? तुम्ही नाही होय काय तर म्हणत जावा. पुंडलिकाचं आहे. आता पटकरना बोला. सोपान काका कुठं आले? सोपान काका सासवडला, निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला, माऊली आळंदी, तुकोबाराय, देव दामाजी पंत मंगळ भेटायला जावा. पुंडलिकाचं दर्शन घ्या. जर पुंडलिकाचं दर्शन घेतलं तर जगामध्ये जेवढे संत आहेत त्या सगळ्या संतांच्या दर्शनाचं पुण्य फक्त पुंडलिकाचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला मिळेल. त्याला पुरावा आहे. काय? आणि तुम्हाला पुरावा दाखवणार आहे. पुरावा कसं आहे माहिती आहे का? कीर्तनकाराकडे पुरावा असावा. काय असावा ओंकार दादा, बबन महाराज, काय असावा? पुरावा असावा. आणि ज्या कीर्तनकाराजवळ चोपदार बाबा पुरावा नाही, त्या कीर्तनकारला असा जिता पुरावा, जिताच पुरावा. पण पुरावा असताना कशाला पुरावा? कशाला पुरावा? घ्या पुरावा. कशाला उरावा? घ्या पुरावा. ऐका पुरावा.